नमस्कार, मी विकास सर. इयत्ता 6वी विषय विज्ञान. वार्षिक परीक्षा पूर्व तयारी भाग 3. व्याख्या व वर्गीकरण. 1. अनुकूलन. लक्षणे किंवा सवयीमुळेच सजीव त्यांच्या विस्तारात नैसर्गिकरित्या जगण्यायोग्य होतात, त्याला अनुकूलन म्हणतात. 2. निवासस्थान. वनस्पती आणि प्राणी ज्या विस्तारात राहत असतील त्या विस्ताराला निवासस्थान म्हणतात. 3. उत्तेजना. आपल्या आसपास असा बदलाव जे आपल्याला त्यांच्याकडे प्रतिचार देण्यास प्रेरणा देतात, ज्यास उत्तेजना म्हणतात. 4. उत्सर्जन. सजीवांद्वारा शरीरात उत्पन्न होणारा नुकसानकारक आणि बिनउपयोगी कचरा त्यागण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. 5. प्रजनन. सजीव त्यांच्या सारखाच सजीव उत्पन्न करतो, त्याला प्रजनन म्हणतात. 6. पारदर्शक पदार्थ. ज्या पदार्थांमधून प्रकाश संपूर्ण पसार होऊ शकतो, त्याला पारदर्शक पदार्थ म्हणतात. 7. अपारदर्शक पदार्थ. ज्या पदार्थांमधून प्रकाश संपूर्ण पसार होऊ शकत नाही, त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात. 8. पारभाषक पदार्थ. ज्या पदार्थांमधून प्रकाश अंशतः थोडा पसार होऊ शकतो, त्याला पारभाषक पदार्थ म्हणतात. 9. सावली. प्रकाश किरणांच्या मार्गात अपारदर्शक वस्तू येते तेव्हा प्रकाशाचे किरणे त्यातून प्रसार होऊ शकत नाही, यामुळे वस्तूच्या दुसऱ्या बाजूला अप्रकाशित विस्तार रचला जातो, त्याला सावली म्हणतात. 10. प्रकाशाचे परावर्तन. कोणत्याही वस्तूच्या सपाटीवरून प्रकाशाचे किरणे आपटून परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. 11. विद्युत सुवाहक पदार्थ. ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह पसार होऊ शकतो, त्याला विद्युत सुवाहक पदार्थ म्हणतात. उदा. लोखंड, तांबे, एल्युमिनियम सारखे धातू. 12. विद्युत अवाहक पदार्थ. ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह पसार होत नाही, त्याला विद्युत अवाहक पदार्थ म्हणतात. उदा. रबर, चांबडे, प्लास्टिक, ऊन, एबोनाइट वगैरे. 13. वातावरण. पृथ्वी सपाटीपासून काही किलोमीटर पर्यंत आलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. 14. वारा. हवेच्या गतिमान स्वरूपाला वारा असे म्हणतात. 15. सुरेख गती. वस्तू सरळ रेषेत गती करते, या प्रकारच्या गतीला सरळ रेषीय गती किंवा सुरेख गती म्हणतात. उदा. बंदुकातून निघणारी गोळी. 16. वक्र गती. वस्तू वक्र रेषेत गती करते, या प्रकारच्या गतीला वक्र गती म्हणतात. फुलपाखरूची उडण्याची गती. 17. वर्तुळाकार गती. दोरीद्वारा बांधलेला दगडाला हाताने गोल गोल फिरवितो, ती वर्तुळाकार गती आहे. उदा. पंख्याच्या पात्यांची गती. 18. आवर्त गती. वस्तू एक निश्चित काळानंतर स्वतःच्या गतीचे पुनरावर्तन करते, या प्रकारच्या गतीला आवर्त गती म्हणतात. उदा. लोलकची गती. 19. चुंबकीय पदार्थ. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षले जातात, त्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा. लोखंड, निकल, कोबाल्ट. 20. बिनचुंबकीय पदार्थ. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षले जात नाही, त्या पदार्थांना बिनचुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा. प्लास्टिक, रबर, सोने, चांदी. 21. प्रकाश संश्लेषण. वनस्पतीचे हिरवे पर्ण सूर्यप्रकाशाच्या हजेरीत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूचा आणि मुळाने शोषलेल्या पाण्याचा उपयोग करून स्टार्च स्वरूपात स्वतःचे अन्न बनविते, या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. वर्गीकरण करा. 1. सजीव आणि निर्जीव यात वर्गीकरण करा. दगड, मांजर, तुळशीचे रोप, बस, फुलपाखरू, सायकल, रेडिओ, कुत्रा, कबूतर, टेलिफोन, सिंह, अंकुरित बीज, माशी, पतंग, गांडूळ, स्कूटर. उत्तर. सजीव, मांजर, तुळशीचे रोप, फुलपाखरू, कुत्रा, कबूतर, सिंह, अंकुरित बीज, माशी, गांडूळ. निर्जीव. दगड, बस, सायकल, रेडिओ, टेलिफोन, पतंग, स्कूटर. 2. खालील पदार्थांना अपारदर्शक
पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक मध्ये वर्गीकृत करा. हवा, पाणी, खडकाचा तुकडा, अल्युमिनियम शीट, आरसा, लाकडाची फळी, प्लास्टिकचे पड, सीडी, धूर, साध्या काचेची प्लेट, धुके, लोखंडाचा लालबुंद, गरम तुकडा, छत्री, प्रकाशित फ्लोरोसंट ट्यूब, भिंत, कार्बन पेपर, गॅस बर्नरची ज्योत, कार्डबोर्ड, प्रकाशित टॉर्च, सेलफोन, पेपर, तारेचा वेटोळा, केरोसिन स्टोव्ह, सूर्य, काजवा, चंद्र. उत्तर: अपारदर्शक पदार्थ, खडकाचा तुकडा, अल्युमिनियम शीट, आरसा, लाकडाची फळी, सीडी, लोखंडाचा लालबुंद, गरम तुकडा, छत्री, प्रकाशित फ्लोरोसंट ट्यूब, भिंत, कार्बन पेपर, गॅस बर्नरची ज्योत, कार्डबोर्ड, प्रकाशित टॉर्च, तारेचा वेटोळा, सेलफोन, केरोसिन स्टोव्ह, सूर्य, काजवा, चंद्र. पारदर्शक पदार्थ, हवा, पाणी, साध्या काचेची प्लेट, पेपर. अर्धपारदर्शक पदार्थ, धूर, धुके, प्लास्टिकचे पड. 3. खालील पदार्थांना प्रकाशित आणि अप्रकाशित मध्ये वर्गीकृत करा. हवा, पाणी, खडकाचा तुकडा, अल्युमिनियम शीट, आरसा, लाकडाची फळी, प्लास्टिकचे पड, सीडी, धूर, साध्या काचेची प्लेट, धुके, लोखंडाचा लालबुंद, गरम तुकडा, छत्री, प्रकाशित फ्लोरोसंट ट्यूब, भिंत, कार्बन पेपर, गॅस बर्नरची ज्योत, कार्डबोर्ड, प्रकाशित टॉर्च, सेलफोन, पेपर, तारेचा वेटोळा, केरोसिन स्टोव्ह, सूर्य, काजवा, चंद्र. उत्तर: प्रकाशित पदार्थ, लोखंडाचा लालबुंद, गरम तुकडा, प्रकाशित फ्लोरोसंट ट्यूब, गॅस बर्नरची ज्योत, प्रकाशित टॉर्च, सेलफोन, केरोसिन स्टोव्ह, सूर्य, काजवा. अप्रकाशित पदार्थ, हवा, पाणी, खडकाचा तुकडा, अल्युमिनियम शीट, आरसा, लाकडाची फळी, प्लास्टिकचे पड, सीडी, धूर, साध्या काचेची प्लेट, धुके, छत्री, भिंत, कार्बन पेपर, कार्डबोर्ड, पेपर, तारेचा वेटोळा, चंद्र. 4. खालील वस्तूंचे चुंबकीय वस्तू आणि बिनचुंबकीय वस्तू मध्ये वर्गीकरण करा. बॉलपेन, किल्ली, आगकाडी, तांब्यांचे पात्र, निकलचे पात्र, काच, रेती, लोखंड, एल्युमिनियम, टाचणी, कोबाल्ट धातू, खिळा, दगड, सुई. उत्तर: चुंबकीय वस्तू, किल्ली, निकलचे पात्र, लोखंड, टाचणी, कोबाल्ट धातू, खिळा, सुई. बिनचुंबकीय वस्तू, बॉलपेन, आगकाडी, तांब्यांचे पात्र, काच, रेती, एल्युमिनियम, दगड. 5. खालील वस्तूंचे विद्युत सुवाहक वस्तू आणि विद्युत अवाहक वस्तू यात वर्गीकरण करा. रबर, तांबे, लाकूड, लोखंड, एल्युमिनियम, प्लास्टिक, मनुष्य, लोकर, एबोनाइट, हवा, सोने, चांदी, काच. उत्तर: विद्युत सुवाहक वस्तू, तांबे, लोखंड, एल्युमिनियम, मनुष्य, सोने, चांदी. विद्युत अवाहक वस्तू, रबर, लाकूड, प्लास्टिक, लोकर, एबोनाइट, हवा, काच.